Hello students, welcome to this class of the physics. Next problem related to the conduction is that a cylinder of radius capital R made up of a material of thermal conductivity K1 is equal to K is surrounded by a cylindrical shell of inner radius capital R and outer radius 3R made up of a material of thermal conductivity K2 is equal to 2K. The two ends of the combined system are maintained at two different temperatures. There is no loss of heat across the cylindrical surface and the system is in steady state. What is the effective thermal conductivity of the system? आता इफेक्टिव्ह थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथं दोन कंडक्टर आहेत बघा. दोन कंडक्टर कुठला आहेत? एक म्हणजे आतला सिलेंडर हा जो आहे त्याच्यातून हीट कंडक्ट होणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्या बाहेरचा जो कंडक्टर आहे त्याच्यामधून देखील हीट फ्लो होणार आहे. म्हणजे आपण असं काढू शकतो की हे दोन कंडक्टर आपण सेपरेट इथे दाखवूया. ओके, दोन कंडक्टर जे आहेत ते सेपरेट आपण शो करूया इथं लाईक दिस. आता आतला जो कंडक्टर आहे त्याचा एरिया किती येणार बघा. दोघांचा एरिया आपल्याला इथं दाखवावा लागेल. आतला जो कंडक्टर आहे त्याची रेडियस किती आहे बघा. आर इज द रेडियस म्हणजे त्याचा एरिया होणार आहे पाय आर स्क्वेअर. सपोज दिस इज द कंडक्टर नंबर 1. ओके, सो दिस इज कंडक्टर नंबर 1. त्याचा एरिया असणार आहे पाय आर स्क्वेअर. ओके, त्याची लेंथ सपोज काय असेल एल असणार आहे आणि थर्मल कंडक्टिव्हिटी K1 म्हणजे किती आहे? के आहे असं दिलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर बाहेरचा जो कंडक्टर आहे तो त्याचा एरिया म्हणजे एवढाच एरिया घ्यावा लागणार आपल्याला. दिसतोय का? एवढा या पद्धतीनं. आणि हा एरिया कसा काढणार तुम्ही? तर बाहेरच्या सर्कलचा एरिया मायनस आतल्या सर्कलचा एरिया म्हणजे काय होणार आहे? पाय इन ब्रॅकेट 2r² मायनस r². बरोबर आहे ना? कारण बाहेरची रेडियस बरोबर आहे ना? हा बाहेरचा जो सेकंड कंडक्टर आहे. ओके, सो दिस इज द सेकंड कंडक्टर. त्याची बाहेरची रेडियस आहे 2r म्हणजे पाय इन ब्रॅकेट काय होणार आहे? पाय इन ब्रॅकेट म्हणजे पाय इंटू 2r². 2r² हा बाहेरचा सर्क्युलर एरिया होणार आहे मायनस पाय इंटू r². म्हणजे आतला हा आतला मायनस करावा लागेल ना त्याचा. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे? पाय जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये 2r² म्हणजे 4r² मायनस r² म्हणजे काय होणार आहे? पाय इंटू 3r² होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 3πr². सो 3πr² हा काय होणार आहे? कंडक्टर नंबर 2 चा क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे ज्याच्यामधून हीट काय होणार आहे? पुढे पास होणार आहे. त्याची देखील लेंथ तेवढीच आहे आणि थर्मल कंडक्टिव्हिटी मात्र त्याची किती आहे? 2K आहे. ठीक आहे. आता इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी आपण कसं काढतो? इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी काढण्यासाठी या दोघांना काय करायचं? रेझिस्टन्स जे आहे थर्मल रेझिस्टन्सच्या स्वरूपात रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे हा होणार आहे R1 आणि हा होणार आहे R2. आणि थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला माहित आहे ना? दॅट इज L/Ka असतं. L/Ka. मग पहिल्या कंडक्टरचा थर्मल रेझिस्टन्स R1 म्हणजे काय येणार आहे? त्याची लेंथ L आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी K आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? दॅट इज πr². बरोबर आहे ना? L/Ka असा फॉर्म्युला असतो. हे बघा, थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला इथं पाठ पाहिजे तुम्हाला. L/Ka असा फॉर्म्युला असणार आहे. थर्मल रेझिस्टन्स R2 इज इक्वल टू सेकंड कंडक्टर जो आहे त्याची देखील लेंथ Lच आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी आहे 2K आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 3πr². ओके, हे R1 R2 असे काय झाले? दोन थर्मल रेझिस्टन्स झाले. आता हे दोन रेझिस्टन्स कसे आहेत? पॅरल मध्ये आहेत. मग इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसं काढणार आहे? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स तर 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. आता या दोघांच्या ऐवजी एकच जर कंडक्टर कन्सिडर करायचा झाला तर काय करणार आहे आपण? असा कंडक्टर कन्सिडर करणार बघा की ज्याचा एरिया म्हणजे दोघांचा मिळून जेवढा एरिया असेल तेवढा असणार आहे. म्हणजे एरिया दोघांच्या ऐवजी एकच कंडक्टर आपल्याला कन्सिडर करायचा झाला तर त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी K इक्विव्हॅलंट असणार, लेंथ L असणार आणि एरिया मात्र दोघांचा मिळून जेवढा आहे ना तेवढा एरिया घ्यायचा आहे. म्हणजे एकच कंडक्टर घेतला तर काय होणार आहे? 2r रेडियसचा आपल्याला एकच इक्विव्हॅलंट घ्यावा लागेल. म्हणजे पाय इंटू 2r² म्हणजे 4πr² चा एकच येणार आहे. म्हणजे हा या दोघांचा एक इक्विव्हॅलंट येणार आहे. लक्षात येते का? म्हणजे दोन कंडक्टरचा
जो काय मिळून एरिया असणार आहे तेवढा एरिया किंवा या दोन मटेरियल ऐवजी काय करणार आपण इथं एकच मटेरियल आणि 2r रेडियसचा एकच कंडक्टर आपण कन्सिडर करणार आहे. आणि इथं आर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय येणार आहे त्याचबरोबर आर इक्विव्हॅलंटचा पण लिहितो. लेंथ तर एलच येणार आहे डिवायडेड बाय के इक्विव्हॅलंट इंटू एरिया काय करणार आहे 4πr². आता या व्हॅल्यू इथं सगळे आपण प्लेस करूया. सो 1/r इक्विव्हॅलंट म्हणजे याचा रेसिप्रोकल लिहावा लागेल. याचा रेसिप्रोकल काय येणार आहे के इक्विव्हॅलंट इंटू 4πr² डिवायडेड बाय एल येणार आहे इज इक्वल टू 1/r1 म्हणजे काय येणार आहे के इंटू πr² डिवायडेड बाय एल येणार आहे प्लस काय होणार आहे 2k इंटू 3πr² डिवायडेड बाय एल. तर नेहमी लक्षात ठेवा इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी काढायला सांगितली की काय करायचं त्या कंडक्टरला अगोदर रेझिस्टन्सेस मध्ये कन्वर्ट करायचं रेझिस्टन्सेस मध्ये आणि ते रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये आहेत एवढंच तुम्हाला चेक करायचं आहे. सिरीज मध्ये असेल तर R इज इक्वल टू R1 प्लस R2 आणि R च्या ठिकाणी L/K चे फॉर्म्युले ठेवायचे तुम्हाला इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी मिळते. आता इथं काय होणार बघा L सगळं कॅन्सल होणार πr² कॅन्सल होणार त्याचबरोबर πr² कॅन्सल होणार. लेफ्ट हँड साइडला काय राहणार आहे बघा लेफ्ट हँड साइडला राहणार आहे 4 इंटू के इक्विव्हॅलंट राहणार. ओके इज इक्वल टू के प्लस काय होणार आहे 6k होणार आहे दॅट इज इक्वल टू काय होणार आहे 7k होणार अँड देअरफॉर के इक्विव्हॅलंट या कम्प्लीट सिस्टीमचा येणार आहे दॅट इज 7k/4. ओके 7k/4 विल बी द आन्सर. आता इकडे लक्ष द्या मी जे कॅल्क्युलेशन केलंय दिस इज अकॉर्डिंग टू द गिवन डायग्राम. ही जी डायग्राम दिली ना त्या डायग्राम नुसार मी काय केलेलं आहे हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ऍक्च्युली इथं काय बघा इनसाइड रेडियस आर म्हणजे आतल्या कंडक्टरची रेडियस आर आणि बाहेरच्या कंडक्टरची आउटर रेडियस 2r आहे बरोबर. आणि इथं क्वेश्चन मध्ये देताना आतल्या कंडक्टरची रेडियस आर आणि बाहेरच्या कंडक्टरची रेडियस 3r घेतली आणि 3r नुसार कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर डिफरंट येणार परत. ठीक आहे तर सध्या तरी हे 2r घेऊन मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्हाला हा होमवर्क आहे समजा ओके की हे 2r ऐवजी 3r घेऊन बघा. 3r घेतलं तर मग दुसरा आन्सर येऊ शकेल दॅट इज 17k/9 असं काहीतरी आन्सर येईल ते लक्षात घ्या. ओके 17k/9 आन्सर येईल. दिस इज होमवर्क फॉर यू. हे 2r ऐवजी 3r घ्यायचं. काय चेंज होणार आहे कंडक्टर 1चं काय चेंज होणार नाहीये त्याचा एरिया πr² येणार आहे लेंथ एल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी के येणार आहे. परंतु बाहेरचा जो कंडक्टर आहे ना त्याचा आउटसाइड एरिया किती होणार आहे आता आउटसाइड एरिया आउटसाइडच्या सर्कलचा एरिया पाय इंटू 3r चा स्क्वेअर होणार. म्हणजे आउटसाइड रेडियस जर 3r घेतली तर म्हणजे काय होणार आहे 9r² मायनस r² म्हणजे काय होणार आहे मध्ये तर 9r² मायनस r² म्हणजे 8πr² होणार ते. लक्षात येत आहे म्हणजे सेकंड कंडक्टरचा एरिया 3πr² ऐवजी 8πr² होणार जर कधी बाहेरची रेडियस 3r घेतली तर. लेंथ एल आणि 2k फक्त यामध्ये कॅल्क्युलेशन या स्टेप्स अजिबात चुकलेल्या नाहीये त्या परफेक्टली करेक्ट आहेत फक्त व्हॅल्यूज थोड्या थोड्या चेंज होऊन आन्सर थोडंसं चेंज होऊ शकते. ओके तर अकॉर्डिंग टू डायग्राम ही मुद्दाम केलेला आहे 3r नुसार तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन करून बघा ते दुसरं देखील आन्सर तुमचं येणार डेफिनेटली. Next question, the two rods, one semicircular and another straight, of same material and same cross-sectional area are joined as shown in figure. The point A and B are maintained at different temperatures. Find the ratio of the heat transferred through a cross-section of semicircular rod to heat transferred through cross-section of straight rod in a given time. आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा ए जे आहे ए एंड जे आहे ते हायर टेम्परेचरला प्लेस केलेलं आहे आणि बी एंड जे आहे ते लोअर टेम्परेचरला प्लेस केलेलं आहे. आता हीट ट्रान्सफर काय होणार आहे या सेमी सर्क्युलर रॉड मधून देखील ए टू बी असा हीट ट्रान्सफर होणार आणि त्याचबरोबर स्ट्रेट रॉड मधून देखील हीट ट्रान्सफर होणार आहे. सेमी सर्क्युलर रॉड मधून होणारा हीट ट्रान्सफर सपोज H1 असेल आणि स्ट्रेट रॉड मधून होणारा हीट ट्रान्सफर सपोज H2 असेल तर H1/H2 हा रेशो इथं काढायला सांगितलाय. ओके व्हॉट इज रेशो ऑफ H1 as to H2 हा रेशो जो आहे तो काढायला सांगितलेला आहे. आता हा रेशो आपण कसा कॅल्क्युलेट करणार तर लक्षात घ्या हीट फॉर्म्युला आठवतोय का बघा KA d θ/dx बरोबर आहे ना.
म्हणजे H1/H2 हा रेशो म्हणजे काय येणार आहे KA d theta by dx. This is for rod 1 divided by KA d theta by dx. This is for rod 2. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यूज प्लेस करूया. दोन्ही मटेरियल जे आहे, दोन्ही कंडक्टर जे आहेत ते सेम मटेरियलचे आहेत, म्हणजे दोघांच्या कंडक्टिव्हिटी काय असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत. ओके, त्याच्यामुळं न्यूमरेटरला के, डिनॉमिनेटरला पण काय येणार आहे, के येणार आहे. त्याच्यानंतर दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे असं दिलंय, सेम क्रॉस सेक्शनल एरिया असं म्हटलंय, म्हणजे कंडक्टर 1 चा एरिया ए असेल तर 2 चा देखील ए घेणार आहे. त्याच्यानंतर दोघांना टेम्परेचर डिफरन्स तेवढाच आहे, ए अँड बी आर मेंटेन्ड ॲट डिफरंट टेम्परेचर, म्हणजे सेमी सर्क्युलरच्या लेफ्ट आणि राईटला जेवढा टेम्परेचर डिफरन्स आहे तेवढा स्ट्रेट कंडक्टरच्या लेफ्ट आणि राईटला टेम्परेचर डिफरन्स येणार, म्हणजे डी थीटा दोघांना काय येणार आहे, सेम येणार आहे. आता डिफरंट काय येणार आहे, त्यांची लेंथ बघा. स्ट्रेट कंडक्टरची लेंथ किती होणार आहे. आता सपोज आपण काय करूया, हे सेमी सर्क्युलर जो रॉड आहे त्याची रेडियस आर आहे असे ऍझ्युम करूया. सेमी सर्क्युलर रॉडची रेडियस आर आहे असे ऍझ्युम केलं तर स्ट्रेट रॉडची लेंथ किती होणार सांगू शकताय. स्ट्रेट रॉडची लेंथ किती होणार आणि सेमी सर्क्युलर रॉडची लेंथ किती होणार जर रेडियस आपण इथं आर आहे असं ऍझ्युम केलं तर. ओके, स्ट्रेट रॉडची 2r होणार, बरोबर आहे ना. इथं रेशो कशाचा विचारलाय, ही ट्रान्सफर्ड थ्रू ए सेमी सर्क्युलर रॉड टू द सेमी सर्क्युलरचा अगोदर घ्यायला सांगितलंय. मग सेमी सर्क्युलरची लेंथ अगोदर सांगा किती येणार. सेमी सर्क्युलरची रेडियस आर असेल तर टोटल सर्कम्फरन्स किती येणार सेमी सर्क्युलरचं 2πr, त्याच्याऐवजी फक्त πr येणार, पाय इंटू आर. आणि स्ट्रेट रॉडचं काय होणार आहे, लेंथ येणार आहे 2r. म्हणजे बाकी सगळे इथं के ए डी थिटा सगळं कॅन्सल होईल आणि H1/H2 इज इक्वल टू हे आर आर देखील कॅन्सल होणार आहे, 2 न्यूमरेटरला जाणार आणि पाय खाली येणार. सो आन्सर येणार आहे 2/π. सो दिस इज द आन्सर. व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके, आता याच्यानंतर आपण बघणार आहे दॅट इज आयगन-हॉज मेथड. ओके, तर ही आयगन-हॉज मेथड काय आहे लक्षात घ्या. ओके, वी आर गोइंग टू स्टडी नाउ द आयगन-हॉज मेथड. हे बघा, कंपॅरिझन ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ डिफरंट सबस्टन्सेस बाय आयगन-हॉज मेथड. म्हणजे डिफरंट सबस्टन्सेसच्या थर्मल कंडक्टिव्हिटी कम्पेअर करण्यासाठी आयगन-हॉज या सायंटिस्टनं काय केले, एक सिंपल मेथड फाइंड आउट केलेलं आहे आणि याला काय म्हटलं जातं, आयगन-हॉज मेथड असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये हा काय आहे, एक कंटेनर आहे. ओके, कंटेनर, याच्यामध्ये काय करतो आपण, हॉट वॉटर पोअर करतो, हॉट वॉटर कंटेनरमध्ये, आणि या कंटेनरला एक नंबर ऑफ होल्स असतात साईडला, आणि त्या होल्समध्ये ज्या कंडक्टरची कंडक्टिव्हिटी कम्पेअर करायची आहे ते कंडक्टर बसवले जातात. लक्षात घ्या, म्हणजे हा एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर पोअर करू शकतो आणि कंटेनरच्या साईडला काय आहेत, होल्स आहेत, आणि त्या होल मधून काय करायचं, या वॉटरचं या वॉटरमध्ये या होल मधून काय करू शकतो, कंडक्टर आतमध्ये आपण इन्सर्ट करू शकतो. म्हणजे या कंडक्टरचं एक एंड कुठं असणार आहे, हॉट वॉटरला असणार आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि याच्यामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी कम्पेअर करण्यासाठी काय केलंय लक्षात घ्या, तर या रॉड वर काय केलेलं आहे, वॅक्स लावलेला आहे. इट इज कवर्ड विथ वॅक्स, इट इज कवर्ड विथ वॅक्स, वॅक्सच्या साईनं कव्हर केलेला आहे. आता याच्या थर्मल कंडक्टिव्हिटी कम्पेअर करण्यासाठी काय करायचं आहे, इथं काय करायचं, हे वॅक्स लावलेले रॉड काय करायचे, या कंटेनर मध्ये इन्सर्ट करायचे. ओके, आणि इथं काय करायचं आहे, या रॉडचं एक एंड जे आहे ते वॉटरमध्ये गेलं पाहिजे आणि याच्यानंतर हॉट वॉटर पोअर करायचं. आता हॉट वॉटर पोअर केल्यानंतर काय होणार आहे, या कंडक्टरमध्ये कंडक्टरचं टेम्परेचर वाढायला लागणार आहे. ज्याची कंडक्टिव्हिटी चांगली असणार आहे ते काय येणार आहे, फास्ट हीट ट्रान्सफर करणार. ओके, आणि
त्याच्या सर्टन लेंथवरचं वॅक्स काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. हे आता आपण लॉजिकली देखील सांगू शकतो की ज्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे त्याच्यावर काय होणार आहे, जास्त लेंथचं वॅक्स काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. जास्त लेंथला वॅक्स मेल्ट होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर इथं थर्मल कंडक्टिव्हिटीचा रेशो कसा येतोय बघा. म्हणजे सपोज 3 कंडक्टर आहेत आणि 3 कंडक्टर आहेत आणि त्यांच्या थर्मल कंडक्टिव्हिटीज काय आहेत, K1, K2 आणि K3 आहेत. K1, K2 आणि K3 आहे. ठीक आहे. आणि पहिल्या कंडक्टरवरची लेंथ L1 मेल्ट झालेली आहे. दुसऱ्या कंडक्टरवरची सपोज लेंथ L2 जी आहे ती मेल्ट झालेली आहे आणि तिसऱ्या कंडक्टरवरची लेंथ सपोज L3 मेल्ट झालेली आहे. तर इथं K1 as to K2 as to K3 इज इक्वल टू काय येतं, L1 स्क्वेअर as to L2 स्क्वेअर as to काय येणार आहे, L3 स्क्वेअर येणार आहे. So this is a very simple method to compare thermal conductivities of the different substances. म्हणजे डिफरंट सबस्टन्सेसची थर्मल कंडक्टिव्हिटी कंपेअर करण्यासाठी काय करतो, ही आपण आयगेन-हॉज मेथड यूज करतो. आणि याच्यावर क्वेश्चन आला तर डायरेक्टली काय येणार आहे, रेशो विचारला जाईल. म्हणजे सपोज 2 कंडक्टर आहेत आणि त्या 2 कंडक्टरवर वॅक्स लावलेला आहे आणि पहिल्या कंडक्टरवर 5 सेंटीमीटर सपोज मेल्ट झालं आणि दुसऱ्या कंडक्टरवर 2 सेंटीमीटर मेल्ट झालं सपोज, तर त्यांच्या कंडक्टिव्हिटीचा रेशो काय असं विचारलं तर K1 बाय K2 इज इक्वल टू काय करावं लागेल तुम्हाला, L1 बाय L2 स्क्वेअर करावा लागणार आहे. सो L1 म्हणजे आहे 5 आणि L2 म्हणजे आहे 2 याचा स्क्वेअर. सो आन्सर काय येणार आहे, 25/4 इज द आन्सर. याला म्हणतो आपण आयगेन-हॉज मेथड टू कंपेअर कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट मटेरियल्स. ओके. नेक्स्ट आता आपण थोडेसे थर्मल कंडक्टिव्हिटीचे ऍप्लिकेशन्स बघूया. ऍप्लिकेशन्स ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. तर हे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत बघा. The cooking utensils are made up of metals, but they are provided with handles of bad conductors. बरोबर आहे ना. कुकिंग युटेन्सिल जे आहेत ते मेटल्स पासून बनवलेले असतात. कुकिंग युटेन्सिल कारण का त्यांची कंडक्टिव्हिटी चांगली असते. ओके. युटेन्सिल जे आहेत ज्याच्यामध्ये आपण फूड कुक करणार आहे त्यांची कंडक्टिव्हिटी चांगली असेल तरच काय होणार आहे, बाहेरच्या फ्लेम मधून फूडला लगेच हीट ट्रान्सफर होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचे हँडल्स जे आहेत ते मात्र काय असतात, बॅड कंडक्टरचे बनलेले असतात. म्हणजे ते प्लास्टिक किंवा वूडचे बनलेले असतात. कारण प्लास्टिक किंवा वूड हे बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, ते कुकिंग युटेन्सिल जे आहे ते इझिली हँडल करू शकतो, धरू शकतो. त्याचबरोबर थिक वॉल्स आर युज्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ द कोल्ड स्टोरेज रूम्स. ओके. कोल्ड स्टोरेजेस असतात ज्याच्यामध्ये लो टेम्परेचरला फूड जे आहे ते प्रिझर्व केलं जातं. तर कोल्ड स्टोरेजेसच्या ज्या वॉल आहेत त्या थिक असतात. आता वॉल थिक असल्यामुळे काय होणार आहे, कारण आपल्याला हीट ट्रान्सफरचा फॉर्म्युला माहित आहे, KA d डिवायडेड बाय dx. म्हणजे हीट ट्रान्सफर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, थिकनेस आहे. जेवढा थिकनेस जास्त तेवढा हीट ट्रान्सफर काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याच्यामुळं हीट ट्रान्सफर इझिली होऊ नये याच्यासाठी कोल्ड स्टोरेजेसच्या रूम जे आहेत त्या काय केलेल्या असतात, थिक केलेल्या असतात. ब्रिक इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट आणि याच्यासाठी ब्रिक्स वापरले जातात. आणि स्टील बेटर हीट इन्सुलेशन इज ऑब्टेन्ड बाय युझिंग हॉलो ब्रिक्स. बघा, म्हणजे लक्षात घ्या, हीट ट्रान्सफर आपल्याला इझिली होऊ द्यायचा नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे वॉल थिक पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिक्स वापरल्या पाहिजेत, बिकॉज ब्रिक्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. आणि त्याचबरोबर ब्रिक्स जर हॉलो असतील तर ते आणखी बेटर असणार आहे, हॉलो ब्रिक्स. कारण एअर इज अ व्हेरी बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. एअर देखील बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. आणि ब्रिक्सच्या आतमध्ये कॅव्हिटी असेल तर त्याच्यामध्ये एअर असणार आहे आणि एअर जे आहे ते हीटला इझिली ट्रान्सफर होऊ देत नाही. ओके. एअर बिईंग अ पुअर कंडक्टर दॅन अ ब्रिक, इट फर्दर अवॉइड्स द कंडक्शन ऑफ हीट फ्रॉम द आउटसाइड. त्याचबरोबर टू प्रिव्हेंट आईस फ्रॉम मेल्टिंग, इट इज wrapped इन गनी बॅग्स, सॉडस्ट, राईस हस्क. म्हणजे आईसला जर तुम्हाला लवकर मेल्ट होऊ द्यायचा नसेल तर त्याला काय केलं जातं, गनी बॅग्स, सॉडस्ट किंवा राईस हस्क. म्हणजे आपल्याला माहित आहे कोंड्याचे डिफरंट प्रकार आहेत, बरोबर आहे ना. कोंडा जो आहे, कोंड्यामध्ये तुम्ही आईसला काय केला, रॅप करून ठेवला तर हीट ट्रान्सफर इझिली होत नाही. का होत नाही, तर पुन्हा एकदा हा जो कोंडा आहे किंवा भुसा आहे त्याच्यामध्ये काय असतात, एअर पॉकेट्स असतात आणि एअर इज अ व्हेरी बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे बेसिक त्या कोंड्यापेक्षा थर्मल कंडक्टिव्हिटी बॅड कुणाची आहे, एअरची थर्मल कंडक्टिव्हिटी खूप बॅड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे.
So gunny bag is a poor conductor of heat. Moreover, the air filled in the interspaces of the gunny bag being a very bad conductor of the heat. Okay. In winter, metal chair is a colder than wooden chair. Although they are at the same temperature, when we touch metal chair, heat from hand is quickly conducted. आता बघा, विंटर सीझन मध्ये आता दोन प्रकारच्या चेअर तुम्ही जर टच करून बघितल्या, एक म्हणजे वुडन चेअर आणि दुसरी आहे दॅट इज मेटल चेअर. आता रात्रभर समजा मेटल चेअर आणि वुडन चेअर तुम्ही बाहेर ठेवली तर काय होणार आहे, दोघांचंही टेम्परेचर तेवढंच असणार आहे. म्हणजे थर्मोमीटरच्या साहाय्याने मेटल चेअरचं टेम्परेचर आणि वुडन चेअरचं टेम्परेचर बघितलं तर ते कदाचित 10 डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेल्सिअस येईल. दोघांचं टेम्परेचर सेम असताना देखील आपण दोघांनाही टच करून बघितलं तर एकाचा आपल्याला कोल्डनेस जास्त जाणवतो आणि दुसऱ्याचा जाणवत नाही. आणि हे का होतं असं, कारण मेटलला टच केल्यानंतर मेटल लगेच काय करतो, हीट ट्रान्सफर करतो. परंतु वूडला टच केल्यानंतर तो हीट ट्रान्सफर लगेच करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला तो कोल्डनेस जो आहे तो जाणवत नाही. तो जो कोल्डनेस आहे तो जाणवत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. So that is the reason why metal chair and wooden chair, if they are both at the same temperature, then also they are not felt similar coldness. Next. स्टेनलेस स्टील कुकिंग पॅन्स आर प्रिफर्ड विथ एक्स्ट्रा कॉपर बॉटम. आता स्टेनलेस स्टील जे आहे ते इट इज नॉट अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ द हीट. अनेक वेळा आपण कुकिंग पॅन्स मध्ये स्टेनलेस स्टील यूज करतो कारण त्याला ऑइल चिकटत नाही आणि त्याच्यामुळे स्टेनलेस स्टील यूज केलं जातं. परंतु त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी एवढी चांगली नाहीये. त्याच्यामुळे काय केलं जातं, त्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्याला खाली काय केलं जातं, एक्स्ट्रा कॉपरची एक आणखी काय केली असते, एक शीट लावलेली असते. आणि त्या शीटमुळे काय होतं, कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट आणि त्याच्यामुळे तो इझिली काय करतो, स्टीलमध्ये सगळीकडे हीट ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर हॉट राईस कुकड इन अ वेसेल कॅन बी टच्ड विथ अ फिंगर व्हाईल वेसेल कॅन नॉट बी. बघा, आता एखाद्या भांड्यामध्ये आपण भात शिजवला तर त्या भांड्याला जर टच केला तर तुम्हाला काय होणार आहे, लगेच भाजणार आहे. परंतु तेच आपण त्याच्यातला भात थोडासा हातामध्ये घेतला तर तेवढा चटका तुम्हाला बसणार नाही. ओके. अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल की तुम्ही भात जरी गरम असला तर तो शिजलाय का नाही बघून हातामध्ये घेऊन तो कुस्करून थोडासा बघतोय, बरोबर आहे ना? त्यावेळी तेवढा चटका बसत नाहीये. आता ऍक्च्युअली बघायला गेलं तर त्या वेसेलचं जे टेम्परेचर असणार तेच राईसचं टेम्परेचर असणार आहे. भांड्याला टच केलं तर लगेच चटका बसणार आहे. राईसला चटका बसतो परंतु तेवढ्या जास्त प्रमाणात इंटेन्सिटीचा बसत नाहीये, लक्षात घ्या, लगेच बसत नाही. याचं रिझन वन्स अगेन काय आहे, हीट कंडक्टिव्हिटी. म्हणजे राईसची कंडक्टिव्हिटी कमी आहे, मेटलची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. राईस आणि मेटल एकाच टेम्परेचरला जरी असले, 100 डिग्री सेल्सिअसला दोघेही जरी असले तर दोघांनाही टच केल्यानंतर जास्त चटका आपल्याला कुठं बसणार आहे, मेटलला टच केल्यानंतर जास्त चटका बसणार आहे. राईसला ऍज कम्पेअर टू दॅट कमी बसणार आहे. त्याचबरोबर आणखी एक एक्झाम्पल बघा. Woolen clothes keep us warmer in winter because it contains small pores in which air is trapped. आता वुलन क्लोथ जे आहेत ते आपल्याला जास्त वॉर्मर फील करतात, वॉर्मर फिलिंग देतात. याचं रिझन काय? याचं रिझन असं आहे की त्या वुलन क्लोथ मध्ये वुलन क्लोथ जे आहे ना ते तुम्हाला माहिती आहे की ते फुगलेलं असतं. फुगलेलं असतं म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एअर कॅव्हिटीज असतात. आणि वुलन क्लोथ हे बॅड कंडक्टर ऑफ हीट का आहे? त्या वुलनच्या बॅड कंडक्टिव्हिटी मुळे नव्हे तर एअरच्या बॅड कंडक्टिव्हिटी, लक्षात घ्या. ठीक आहे. तर वुलन क्लोथ मध्ये लार्ज नंबर ऑफ एअर पॉकेट्स असतात, एअर कॅव्हिटीज असतात, ज्याच्यामध्ये एअर स्टोअर झालेली असते आणि ती एअर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट आणि त्याच्यामुळे इझिली वुलन क्लोथ मधून हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही हा आणखी एक एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघू शकताय. एकच ब्लँकेट घेण्याऐवजी त्याच थिकनेसचे काय करायचे, 2 ब्लँकेट घेऊन बघायचे. तुम्हाला जास्त वॉर्मर फील होईल. म्हणजे लक्षात घ्या, 2 मिलीमीटर थिकनेसचं आपण काय केलं, एकच ब्लँकेट घेतलं, लक्षात घ्या. आणि त्याच्याऐवजी
1 मिलीमीटर थिकनेसचे 2 ब्लँकेट घेतले. बघा टोटल एका ब्लँकेटचा जेवढा थिकनेस आहे तेवढाच 2 ब्लँकेटचा मिळून थिकनेस होणार आहे. बरोबर ना मी काय सांगतोय? 2 मिलीमीटर थिकनेसचं एक ब्लँकेट घेऊन बघायचं आणि त्याच्यानंतर 1 मिलीमीटर थिकनेसचे 2 ब्लँकेट घेऊन बघायचं. तुम्हाला जास्त वॉर्मर कुठं फील होणार आहे? हे 2 ब्लँकेट जे आहेत ना त्याच्यामध्ये जास्त वॉर्मर फील होणार आहे. वन्स अगेन याचं रिझन काय आहे? वन्स अगेन तर 2 ब्लँकेटच्या मध्ये काय होते? पुन्हा एकदा एअर ट्रॅप होते आणि एअर ट्रॅप झाल्यामुळे इट इज वन्स अगेन अ व्हेरी बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड देअरफॉर हीट ट्रान्सफर इझिली होत नाही. अँड देअरफॉर एका ब्लँकेट ऐवजी 2 आपण थिन ब्लँकेट वापरले. एका थिक ब्लँकेट ऐवजी 2 थिन ब्लँकेट वापरले तर आपल्याला थोडंसं जास्त वॉर्मर फील होणार आहे. ओके. त्याचबरोबर नेक्स्ट when hot water is poured in a glass beaker, glass cracks. Since glass is a bad conductor of heat, the heat from inside does not reach outside surface quickly and inner surface of the glass expands on heating while outer surface does not expand, thereby causing a crack in the glass. म्हणजे एखाद्या ग्लासच्या वेसेलमध्ये सडनली तुम्ही जर काय केलं हॉट वॉटर पोर केलं तर तो ग्लास जो आहे ना तो सडनली काय होऊ शकतो क्रॅक होऊ शकतो. आणि असं का होतं? सपोज हा ग्लासचा एक सरफेस आहे आणि याच्यावर आपण हॉट वॉटर इथं पोर केलं. इथं हॉट वॉटर काय केलं टॉप सरफेसला पोर केलं तर काय होणार आहे? ग्लास हा बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे त्याच्यामुळं इथं सडनली टेम्परेचर वाढणार पण तू इकडे टेम्परेचर वाढणारच नाहीये. इथं सडनली टेम्परेचर वरच्या सरफेसला सडनली टेम्परेचर वाढल्यामुळे इथं सडन एक्सपान्शन होणार. त्या मनानं बॉटमच्या सरफेसचं एक्सपान्शन होणार नाही आणि त्याच्यामुळं इथं काय होणार आहे? एक स्ट्रेस क्रिएट होणार. त्या स्ट्रेसमुळे काय होणार आहे? हा क्रॅक होणार आहे. ओके. याचं आणखी एक एक्झाम्पल देता येईल ते म्हणजे काय? दॅट इज स्नो इज मोर हीट इन्सुलेटिंग दॅन द आईस. स्नो is more heat insulating than ice. ओके. स्नो जो आहे आता स्नो माहित असेल तुम्हाला आणि आईस माहित असेल दोन्ही सेमच प्रकार आहेत फक्त आईस हा कम्प्लिटली सॉलिड असतो. आईस इज कम्प्लिटली सॉलिड आणि स्नो जो आहे तर त्याच्यामध्ये काय असतात एअर पोर्स किंवा एअर कॅव्हिटीज असतात स्नो मध्ये. आईस हा कम्प्लिटली सॉलिड असतो तर स्नो हा काय असणार आहे त्याच्यामध्ये एअर पॉकेट्स किंवा एअर पोअर्स असणार आहेत आणि त्याच्यामुळं वन्स अगेन एअर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट आणि त्याच्यामुळं एअर पॉकेट्स असल्यामुळे त्याच्यामधून हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. सो देअरफॉर स्नो इज मोर हीट इन्सुलेटिंग दॅन द आईस. याचं रिझन आहे एअर पॉकेट्स ऑर एअर पोअर्स विच आर प्रेझेंट इनसाइड द स्नो. ओके. सो दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ ऑल द ऍप्लिकेशन्स ऑफ द थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे अशा प्रकारे आपण लक्षात घ्या इथं बेसिकली आपला कंडक्शनचा पार्ट जो आहे तो फिनिश होतोय. ओके. हीट ट्रान्सफर मध्ये एकूण 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर आहेत. फर्स्ट आहे दॅट इज कंडक्शन, सेकंड इज द कन्व्हेक्शन अँड थर्ड इज द रेडिएशन. असे 3 टाईप आहेत. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. तर याच्यामधला कंडक्शनचा पार्ट आपला इथं फिनिश होतोय. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण कन्व्हेक्शन आणि त्याच्यानंतर आपण रेडिएशनचा पार्ट स्टार्ट करणार आहे. ओके स्टुडंट्स.